हॅलो. या बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण रेस्पिरेशन पाहतोय. त्यामध्ये आपण पहिला भाग जो पाहिला तो ब्रीदिंग, त्यानंतर दुसरा भाग पाहिला एक्सटर्नल रेस्पिरेशन, तिसरा पार्ट आहे इंटरनल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशनमध्ये द मेन कॉम्पोनंट ऑफ ब्लड इन्व्हॉल्व इन ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस CO2 अँड O2 आर द RBCs अँड द प्लाझ्मा. काय आहे की इंटरनल रेस्पिरेशन होण्यासाठी गॅसेस लंग्समधून ॲल्व्हिओलायमधून ब्लडमध्ये आलेले आहेत, ते सेलपर्यंत काही झाले पाहिजे, ट्रान्सपोर्ट झाले पाहिजेत. हे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं तर हिमोग्लोबिन आणि प्लाझ्मा दोघे मिळून काय करतात, हे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात. त्यातला पहिला पॉईंट आपण पाहूया, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन वहन कसा केला जातो. Of the total oxygen transported, only 3% is transported in a dissolved state by the plasma. Remaining 79% is bound to the hemoglobin present in the RBCs. काय आहे, ब्लड हा काय आहे, गॅसेस ट्रान्सपोर्ट करणारं माध्यम आहे. ब्लडमधील प्लाझ्मा आणि RBCs मिळून काय करतात, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन काय करतात, ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात. ऑक्सिजनच्या बाबतीत मॅक्झिमम ऑक्सिजन हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होऊन ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्ममध्ये काय केला जातो, लंग्सपासून सेलपर्यंत ट्रान्सपोर्ट केला जातो, बॉडी सेलपर्यंत ट्रान्सपोर्ट केला जातो. सेलला तो तिथं दिला जातो, तिथं कार्बन डायऑक्साईड घेतला तर तो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन होतं. अशा पद्धतीनं हिमोग्लोबिन RBCमधलं जे आहे तेच ऑक्सिजन वहन करणारं माध्यम आहे ब्लडमधलं. 97% ऑक्सिजन हा काय केला जातो, या हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होऊन ट्रान्सपोर्ट केला जातो. ओनली 3% ऑक्सिजन गेट ट्रान्सपोर्टेड इन अ डिझॉल्व्ड स्टेट इन द प्लाझ्मा. आणि फक्त 3%च ऑक्सिजन काय केला जातो, ह्या डिझॉल्व्ड स्टेटमध्ये विरघळून, प्लाझ्मामध्ये विरघळून काय केला जातो, वहन केला जातो. हिमोग्लोबिन ॲक्ट्स ॲज अ रेस्पिरेटरी कॅरियर. हिमोग्लोबिन काय आहे, रेस्पिरेटरी कॅरियर आहे, रेस्पिरेटरी गॅसेसचं वाहक आहे, वाहून नेणारा घटक आहे. It has a high affinity for O2 and combines with it to form the oxyhemoglobin. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल हिम आणि ग्लोबिन नावाचं प्रोटीन ह्याच्यापासून आयर्न आणि ग्लोबिनपासून बनलेलं आहे. आणि त्याला काय आहे, ऑक्सिजनची ॲफिनिटी आहे, आकर्षण जास्त प्रमाणात आहे, हाय ॲफिनिटी फॉर O2 अँड कंबाईन्स विथ इट टू फॉर्म द ऑक्सिहिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन बरोबर तो ऑक्सिजन कंबाईन होऊन काय होतो, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं. थेरॉटिकली 1 molecule of Hb has 4 Fe++, each of which can pick up the molecule of oxygen. काय आहे, थेरॉटिकली जर पाहिलं तर 1 मॉलिक्यूल हिमोग्लोबिनमध्ये काय आहे, 4 आयर्न मॉलिक्यूल आहेत, फेरिक आहेत, Fe++ 2 हे असलेले प्रभार असलेला आयर्न आहे. ह्याचे 4 मॉलिक्यूल आहेत. ईच ऑफ विच कॅन पिकअप द मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. आणि त्या आयर्न बरोबर काय होतो, एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल काय केला जातो, जोडला जातो. हिमोग्लोबिन +4 ऑफ O2 टू फॉर्म Hb4O2. म्हणजे 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल काय केला जातो, एका हिमोग्लोबिन मॉलिक्यूलनं काय केला जातो, वहन केला जातो. कारण एका हिमोग्लोबिनमध्ये 4 आयर्न मॉलिक्यूल आहेत आणि हे 4 आयर्न मॉलिक्यूल एक ऑक्सिजन O2 त्याच्याशी कंबाईन होतो. अशा पद्धतीनं एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल 4 ऑक्सिजन वहन करतो. हिमोग्लोबिन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम लंग्स टू द टिश्यू where it readily dissociates to release O2. काय आहे, ऑक्सिहिमोग्लोबिन हा काय केला जातो, कंबाईन स्टेटमध्ये लंग्सपासून टिश्यूपर्यंत, सेलपर्यंत, बॉडीची सेल ज्याला जिथं ऑक्सिजनची गरज आहे तिथपर्यंत वहन केला जातो. आणि त्या ठिकाणी
पुन्हा ओ टू काय होतो, रिलीज होतो, कारण त्या सेलमधलं टिश्यूमधलं पार्शियल प्रेशर ओ टूचं कमी आहे आणि हिमोग्लोबिन बरोबर RBCमध्ये जास्त आहे, त्यामुळे त्यातला ऑक्सिजन कुठं दिला जातो, त्या टिश्यूला किंवा सेलला दिला जातो. त्यामुळं ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएट्स इनटू Hb+4 of O2, Hb+4 of O2 to form Hb+4 of O2. अशा पद्धतीनं डिसोसिएशन होतं, ऑक्सी हिमोग्लोबिनचं डिसोसिएशन होतं आणि सेलला टिश्यूला ऑक्सिजन दिला जातो. हावेवर द डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ Hb विथ O2 डिपेंड अपॉन O2 टेन्शन, दॅट इज PPO2, पार्शल प्रेशर ऑफ O2. काय म्हटलेलं आहे, किती प्रमाणात ऑक्सिजन हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होणार हे कशावरती अवलंबून आहे, तर ऑक्सिजन टेन्शन म्हणजेच काय, तर पार्शल प्रेशर ऑफ O2, O2चं प्रमाण किती आहे याच्यावरती. भरपूर O2 असेल तर जास्त हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होईल, कमी O2 असेल तर कमी मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होईल. अशा पद्धतीनं 100% सॅच्युरेशन इज रेअर. 100% सर्व हिमोग्लोबिन ऑक्सिजन घेऊनच जातात अशी स्थिती नसते. कधीतरी रेअर की फुल ऑफ ऑक्सिजन उपलब्ध असेल तर अशा पद्धतीनं 100% O2 काय केला जातो, ट्रान्सपोर्ट केला जातो किंवा O2चं सॅच्युरेशन हिमोग्लोबिनमध्ये होतं. मॅक्झिमम सॅच्युरेशन ऑफ 95 to 97 इज ॲट PPO2 इन ॲल्व्हिओलाय 100 mm of Hg. आपण पाहिलं आहे की हवेमध्ये 104 mm of Hg आहे, पण लंग्समध्ये ॲल्व्हिओलायमध्ये सुद्धा 104 mm Hgच्या आसपास आहे, आणि तिथं काही रेसिड्युअल कार्बन डायऑक्साईड असतो. त्यामुळे इन ॲन ॲव्हरेज आपण घेतलं की 100 mm ऑफ Hg काय आहे, O2चं प्रमाण कुठं आहे, ॲल्व्हिओलायमध्ये आहे. अशा स्थितीत काय केला जातो की 95 to 97% ऑक्सिजन हिमोग्लोबिन बरोबर काय होतो, बाइंड होतो, सॅच्युरेशन त्या हिमोग्लोबिनचं होतं. द डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिपेंड्स डिग्री of saturation decreases with the PPO2. This begin the dissociation of HbO2. काय आहे की हा PPO2चं जर प्रमाण कमी असेल तर काय होईल, कमी ऑक्सिजन काय होईल, हिमोग्लोबिन बरोबर बाइंड होईल आणि HbO2चं काय होईल, डिसोसिएट होईल, विघटन होईल, सुट्टा होईल. ॲट 30 mm ऑफ Hg PPO2 ओनली 50% सॅच्युरेशन कॅन बी मेंटेन. आणि जर PPO2 ऑक्सिजनचं प्रमाण जर त्या ठिकाणी ॲल्व्हिओलायमध्ये जर 30 mm Hgच्या आसपास असेल तर फक्त 50%च ऑक्सिजन काय होतो, हिमोग्लोबिनवर बाइंड होतो, 50% मॉलिक्युल्स हिमोग्लोबिन बरोबर बाइंड होत नाहीत. Relationship between HbO2 saturation and oxygen tension PPO2 is called as a oxygen dissociation curve. काय म्हटलेलं आहे की HbO2चं सॅच्युरेशन आणि ऑक्सिजनचं पार्शल प्रेशर ह्याचा जो ग्राफ येतो, तो जर ग्राफ काढला त्या ग्राफला काय म्हणतात, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. की ठराविकपर्यंत PPO2 वाढवत गेला की काय होईल, सॅच्युरेशन काय होईल, वाढत जाईल, पण ठराविक लिमिटच्या पुढे गेल्यानंतर काय होईल, स्टेडी होईल. तर अशा पद्धतीचा हा कर्व येतो. धिस ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व इज अ सिग्मॉइड कर्व. काय आहे, ह्या ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व कसा येतो, सिग्मॉइड कर्व किंवा इंग्रजीमधील एस आकारासारखा येतो. इट शिफ्ट्स toward the right due to increase in H plus concentration, increase in PPCO2 and rise in temperature and rise in DPG 2,3-डायफॉस्फोग्लिसरेट. काय आहे, 2,3-डायफॉस्फोग्लिसरेटचं प्रमाण वाढलं असलं तरीसुद्धा त्याचा परिणाम होतो. म्हणजे ह्या PPO2 किंवा कर्ववर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, तर इन्क्रीज इन H+ आयन कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर इन्क्रीज इन PPCO2चं प्रमाण किती आहे, राईज इन टेम्परेचर वाढलं तरीसुद्धा काय होतो, फरक पडतो. राईज इन DPG 2,3-डायफॉस्फोग्लिसरेटचं प्रमाण किती आहे ते जर जास्त झालं तरीसुद्धा कर्ववरती काय होतो, परिणाम होतो. फॉर्म्ड इन RBCs ड्युरिंग ग्लायकॉलिसिस
मध्ये तो तयार झालेला. इट लोअर्स द ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन. काय आहे, हा काय करतो, हिमोग्लोबिनचे ऑक्सिजन म्हणजे RBC जे आहे ग्लायकॉलिसिस प्रोसेसमध्ये तयार RBCमध्ये जे तयार झालेलं 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट आहे, तो काय करतो, लोअर द ॲफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन, ऑक्सिजन बरोबरचं आकर्षण कमी करण्यास कारणीभूत ठरतो. तर अशा पद्धतीनं हे काय आहे, सिग्मॉइड कर्व आपल्याला ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व हा सिग्मॉइड कर्व येतो. त्यानंतरचा पॉईंट आहे बोर इफेक्ट. बोर इफेक्ट, इट इज द shift of oxyhemoglobin dissociation curve due to change in partial pressure of CO2 in blood. काय आहे, जो ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व जो आहे तो काय होतो, चेंज होतो. कशामुळं, तर पार्शल प्रेशर ऑफ CO2चं प्रमाणसुद्धा जर ब्लडमध्ये जास्त असेल तरीसुद्धा त्याच्यावरती परिणाम होतो. या परिणामाला आपण काय म्हणतो, बोर्स इफेक्ट असे म्हणतो. हेल्डने इफेक्ट. The Heldne oxyhemoglobin functions as an acid. Oxyhemoglobin functions as an acid. It decreases pH of blood due to increase in number of H plus ion. HCO2 minus changes into H2O and CO2. काय म्हटलेलं आहे, हायड्रॉक्सी कार्बन हा डिझॉल्व कार्बन डायऑक्साईड आहे. H2CO3 हा आहे तो डिसोसिएट होतो H+ आणि HCO3 मायनस, आणि HCO3 मायनस पुन्हा काय होतो, त्याचं वॉटरमध्ये कन्व्हर्शन होतं H2O+ CO2. अशा पद्धतीनं त्याचं कन्व्हर्शन होतं. इन द अल्व्हिओलाई व्हेअर PPO2 इज हाय, द PPCO2 इज लो. अल्व्हिओलायमध्ये काय असतं, तर ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं, पार्शल प्रेशर ऑफ O2चं प्रमाण जास्त असतं, आणि PPCO2चं प्रमाण काय असतं, नॉर्मली कमी असतं. ऑक्सिजन बाइंड विथ द हिमोग्लोबिन बट इन द टिश्यू व्हेअर PPO2 इज लोअर अँड PPCO2 इज हाय. आणि अल्व्हिओलायमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असतं, म्हणून अल्व्हिओलायमधला ऑक्सिजन हिमोग्लोबिनबरोबर RBCमधला असणाऱ्या हिमोग्लोबिनबरोबर कॅपिलरीमधल्या RBCमधल्या हिमोग्लोबिनबरोबर बाइंड होतो आणि CO2 काय केला जातो, रिलीज केला जातो. पण टिश्यू लेवलला किंवा सेलमध्ये गेला तर व्हेअर द PPO2 इज लोअर अँड PPCO2 इज हाय, त्या ठिकाणी काय असतं, कार्बन डायऑक्साईडचं सेलमध्ये टिश्यूमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे हिमोग्लोबिन डज नॉट होल्ड मच O2. काय आहे, हिमोग्लोबिन ऑक्सिजनला धरून ठेवू शकत नाही. त्या ठिकाणी O2 हिमोग्लोबिनपासून काय होतो, सुट्टा होतो, वेगळा होतो, आणि तो काय केला जातो, सेलला दिला जातो, आणि मग हिमोग्लोबिन काय करतो, कार्बन डायऑक्साईडला बरोबर बाइंड होतो. इट रिलीजेस O2 फॉर डिफ्युजन इन टू द टिश्यू सेल. आणि टिश्यू सेलमध्ये काय होणे, ऑक्सिजन देण्यासाठी, टिश्यूला ऑक्सिजन देण्यासाठी काय केला जातो, हा ऑक्सिजन हिमोग्लोबिन बरोबरचा काय होतो, अलग होतो, वेगळा होतो. अशा पद्धतीनं हिमोग्लोबिन बरोबर काय केला जातो, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला जातो. तर अशा पद्धतीनं हा काय आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ O2. इथं बोर्स इफेक्ट दाखवलेला आहे की पार्शल प्रेशर कसं वाढत जाईल तसा सिग्मॉइड कर्व, एस आकाराचा कर्व मिळतो. अशा पद्धतीनं हाय O2चं प्रमाण जर जास्त असेल तर कर्व कसा मिळतो, नॉर्मल CO2 कसा असेल, लो CO2 असेल तर काय होतं, तर तो अशा पद्धतीचा कर्व. HB पर्सेंटेज इन O2 सॅच्युरेशन वर वाढत पुढं काय ऑक्सिजन पार्शल प्रेशर जसं वाढत जाईल तसं काय होतं, O2चं प्रमाण काय होतं, सॅच्युरेशन हिमोग्लोबिनमधलं वाढत जातं. तर अशा पद्धतीनं हा जो भाग आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ O2. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.